हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. फायनली एका नवीन ठिकाणी चाललो आहे. खूप दिवस तिथे जायचं होतं ॲक्च्युली. मी लास्ट टाइम गेलो होतो पण व्लॉग करायला नव्हतं भेटलं. पण तिथे काही इंटरेस्टिंग ज्या गोष्टी दिसल्या त्याच्यातून असं वाटलं की नाही, इथे एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे. आणि त्या गोष्टी खूप कमी लोकांना माहिती आहेत, त्याच्यामुळे ती गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्यासाठी हा व्लॉग बनवतोय. फॅमिलीसोबतच चाललोय. समीर काका आहे, त्याची मावशी आहे आणि ते त्यांचे मिस्टर आहेत. सो आज चाललोय आम्ही एक अशा ठिकाणी जे महादेवाचं स्थान आहे, जिथे त्याचा इतिहास हा पांडवकालीन सांगितला गेला. तरी इतिहासाला कुठेतरी व्हेरीफाय करायला लागतं, कुठेतरी सायन्सने व्हेरीफाय करायला लागतं, कुठेतरी कागदोपत्री व्हेरीफाय करायला लागतं. तसा आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे. आणि त्या ज्या इंटरेस्टिंग गोष्टी तिथे आहेत, ज्या मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करणार आहे, त्याचा सुद्धा आपल्याकडे काही इतिहास नाही आहे. सो त्या गोष्टींवर सुद्धा बोलू. पण अशी गोष्ट जी आपल्या कोकणात राहून, श्रीवर्धनमध्ये राहून, रायगडमध्ये राहून खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि तिथे एवढ्या गोष्टी मिळाल्यात ज्या इतिहास सांगतात. त्या इतिहास सांगणाऱ्या गोष्टी आपल्याला जतन केल्या पाहिजेत. त्या पद्धतीने तिथे केलेल्या आहेत. अजून तिथे खूप चांगल्या पद्धतीने काही गोष्टी करता येतील. पण त्या इंटरेस्टिंग गोष्टी, जे महादेवाचं मंदिर, असं महादेवाचं मंदिर जे तुम्हाला जमिनीपासून खाली त्याचं शिवलिंग आहे, तिथे जाऊन दर्शन घ्यावं लागतं. आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, त्या आपल्या श्रीवर्धन पासून काही अंतरावरच ते मंदिर आहे. सो तिथे आपण चाललोय. आणि त्या नक्की काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्या मंदिराचा इतिहास काय एवढा इंटरेस्टिंग आहे, हे सगळं आपण एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो ठिकाण आहे देवखोल. हे बघा, फायनली आपण पोचलोय. मंदिराचा परिसर एवढा सुंदर आहे. हे मंदिर आहे जे महादेवाचं आहे, तिथे आपण पहिलं जाणारच आहोत. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्या तुम्हाला मला स्पेशली दाखवायच्या आहेत. इथे काही 2 मूर्ती आहेत, त्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. आणि ह्या पूर्ण गावाच्या आतमध्ये असलेलं एक वेगळं हे मंदिर आहे. पूर्ण शांतता दिसेल. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला श्रीवर्धन बोर्ली रोडला जे येता येता तुम्हाला दांडगुरी लागतं, त्याच्या अलीकडे जो फाटा लागतो तिथून आतमध्ये येता येईल. देवखोली ठिकाण आहे. आणि जर तुम्हाला वरून यायचं असेल तर तुम्हाला म्हसळा दिघी रोड जो आहे, तिथून सुद्धा धनगरमलाईला जो रोड जातो लेफ्ट साईडून, तिथूनही येता येईल इथे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे आहेत. बाकी सगळ्या गोष्टींवर आपण बोलणारच आहोत. पण पहिलं या मंदिराबद्दल दर्शन घेऊ, मंदिराजवळ महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग काही गोष्टी तुमच्याजवळ डिस्कस करतो. शंकराचं हे असं स्थान आहे जे जमिनीपासून जवळजवळ 5 फूट खाली, त्याच्यापेक्षा जास्त 6 ते 7 फूट खाली आहे शिवलिंग जे स्थान आहे. आणि याची खासियत अशी आहे की इथे तुम्हाला जो परिसर दिसतो आहे, जिथे शिवलिंग आहे, ती जी बाजू आहे, पावसामध्ये ही पूर्ण भरतं पाण्याने. म्हणजे इथून 1, 2, 3, 4 चौथ्या पायरीपर्यंत पाणी असतं आणि पाण्याने पूर्ण शिवलिंग पाण्याखाली गेलेलं असतं. दर पावसामध्ये होतं, कारण का इथेच झरासुद्धा आहे आणि तो झरा इथे गोमुखातून आतमध्ये पाणी येतं. त्याच्यामुळे हे पूर्ण शिवलिंग पाण्याखाली असतं. जेव्हा पूर्ण पाणी भरतं आणि ते पावसातसुद्धा कधीतरी ते पाणी ओसरून जातं आणि कधीतरी पाणी भरलेलं असतं. ते काय आहे त्याच्यामध्ये सायन्स आहे की काय आहे मला माहीत नाही, पण ही इंटरेस्टिंग बाब आहे. इथे जेवढं तुम्हाला बांधकाम दिसेल ना, सगळं पाषाणातलं आहे. भले त्याच्यावरती आता सिमेंटची लेअर लावली असेल, ती ॲक्च्युली खरी लावायला नाही पाहिजे, पण इथे जेवढं तुम्हाला दिसतं हे सगळं काळ्या पाषाणात आहे. हे बघा, सगळा काळा पाषाण वापरला गेला आहे. या बघा, जे मी तुम्हाला सांगत होतो गोष्टी, त्यांची सुरुवात ॲक्च्युली झाली आहे. हे मंदिराचे कदाचित क्षेत्रपाल असू शकतील, राखणदार असू शकतील, परिसरातले देवता असू शकतील, पण त्याच्यावरती ही हनुमानाची मूर्ती आहे ते दिसतंय साधारण. पण ही ज्या कुठल्या मूर्ती आहेत ह्या नाही माहिती, पण त्या जीर्ण झाल्यात. तुम्हाला जी मला गोष्ट दाखवायची आहे त्या आतमध्ये आणि समोर एक्झॅक्ट, त्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्या आता काय आहेत त्या चला बघायला.
गोष्ट दाखवायची आहे ती हीच आहे की किती इंटरेस्टिंग, आणि संख्यांमध्ये मोजायला गेलो ना तर 100च्या वर इथे पाषाण आहे. आणि त्या पाषाणांवरती कातळ शिल्प कोरलेली आहेत. ती काय आहेत बघा ना. आता हे मोठं पाषाण, जसे मी तेच कॉन्टॅक्ट करतोय की पी.के. घाणेकर जे आहेत, जे इतिहास अभ्यासक आहेत, प्रफुल्ल घाणेकर म्हणून, ते इतिहास अभ्यासक आहेत. सो त्यांना कॉन्टॅक्ट करायचा मी प्रयत्न करतोय. तुमच्यासुद्धा कोणी कॉन्टॅक्टमध्ये असेल तर मला नक्की कळवा, कारण का हे इतिहासात त्यांना अर्थ काहीतरी लागलाच पाहिजे. आता जशा आपल्याकडे त्या सती पाषाण असतो, सतीचं कोरलेलं एक कातळ असतं, जिथे जिथे महिला सती गेल्यात त्यांचं एक वेगळं कोरीव पाषाण असतं. तर तसं सुद्धा असू शकेल याच्यात. तर ते आपल्याला माहीत नाही आहे, आणि जोपर्यंत त्याची माहिती येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला तेवढं महत्त्व येत नाही. जसे बघा ना, आता हा एक पाषाण आहे, याच्यावरती काही ना काहीतरी कोरलेलं काम आहे. हे काय अर्थ असेल याचा मला पण माहीत नाही, पण काहीतरी अर्थ असणार. जर एका मंदिराच्या ठिकाणी एवढ्या साऱ्या कोरीव मूर्ती मिळत आहेत, कोरीव पाषाणं मिळत आहेत, तर याचा काहीतरी अर्थ असणार. सो मला हेच उलगडायचं आहे. आता ह्याच्यावरती सगळे बघा, तुम्हाला जोड्याने काही आकृत्या दिसतील, काही अशा एकट्या उभ्या आकृत्या दिसतील, असे काही पाषाण आहेत. जसे की हे पाषाण, त्यानंतर असेच काही, हे याचा अर्थ काय आहे, काही दुसऱ्या कोरीव असतील. आता हे तर दिव्यासाठी वापरलं जायचं हे आपल्याला माहिती आहे, हे तर आपल्या प्रत्येकाच्या घरात सुद्धा अजूनही मिळतात. पण ह्या गोष्टी, याच्यावरती पण बारीक बघितलं तर आकृती कोरलेली आहे. याच्यावरती बघा ना आकृत्या कोरलेल्या आहेत, इथे सुद्धा आकृत्या कोरलेल्या आहेत ह्या पाषाणावरती. हे बघा ना, बारीक बारीक कातळ शिल्प आहेत. याचा अर्थ काय आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. ही प्रभावळ आहे, ही पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे. ही एक इंटरेस्टिंग बघा, याच्यावरती हात दिसतोय, काय ना काहीतरी त्याचा अर्थ आहे. ही घोड्यावरती मूर्त आहे, ती दोघांवरती हात ठेवून आहे. इथे कोण चाकूनी कोणाच्या तरी पोटामध्ये खंजीर खुपसलं जातं काहीतरी. ही एक इंटरेस्टिंग बघा, याच्यामध्ये शिळा मधना कोरून रिकामी केलेली आहे, म्हणजे 2 आकृत्या वेगवेगळ्या दिसत आहेत तुम्हाला. हा एक पाषाण, हात सिमिलर आहे, इथे जसा हात आहे तसाच इथे सुद्धा हात आहे. सो यांचा अर्थ काय आहे हे मला जाणून घ्यायची कधीपासून इच्छा आहे. मी इथे 2-3 वेळा आलो आहे, पण मला याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पी.के. घाणेकरांना कॉन्टॅक्ट करतो. जर तुमच्या खरंच कॉन्टॅक्टमध्ये असतील तर मला याचं सत्य काय आहे, याच्या मागची इतिहास काय आहे, हे सगळं उलगडायचं आहे. ही बघा किती सुंदर मूर्ती आहे, जी स्पष्ट दिसते अगदी. सो याचा पण काहीतरी अर्थ असेल. ही तलवार हातात आहे, ढाल हातात आहे, हे दिसतंय. त्यानंतर हे बारीक सारीक कोरीव कामं दिसत आहेत, जी छोटी छोटी आहेत पण इंटरेस्टिंग आहे. काय ना काहीतरी याचा अर्थ असणार, तोच उलगडायचा आहे. सो हे नक्की काय आहे हे तुम्ही ठरवा. तुम्हाला त्यातलं ज्ञान असेल, तुम्हाला ज्ञान आहे अशी माणसं माहिती असतील, सो त्यांना कळवा. पण ह्याचं सत्य उलगडणं महत्त्वाचं आहे. ही एवढी कातळ शिल्प मला वाटत नाही कुठे एका ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये असतील, आणि जिथे असतील तिथे जर त्याची इन्फॉर्मेशन असेल तर तेही आम्हाला पुरवा, कारण की याच्यासाठी आम्हाला तेच करायचं आहे की याची इन्फॉर्मेशन जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत आपल्याकडे त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. आत्ता एका दुसऱ्या ठिकाणी जिथे 1-2 मूर्ती आहेत ज्या खूप स्पेशल आहेत त्या बघूया. मला जे दाखवायचं होतं ते आतलं आणि हे, कारण का हे एवढं इंटरेस्टिंग आहे. या मूर्ती एवढ्या इंटरेस्टिंग आहेत ना, या महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी बघायला मिळतात. ज्या देवखोलमध्ये आहेत, श्रीवर्धनमध्ये आहेत, रायगडमध्ये आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला डिटेलिंग जवळून दाखवतो. पहिली मूर्ती आपण ही फोकस करूया की ह्या मूर्तीवरती. मला ह्या पूर्ण मूर्तीमधून एक माझं नॉलेज जेवढं आहे त्या पद्धतीने मला महाराष्ट्रीयन वाईब खूप कमी दिसते. मला कर्नाटकी जशा मूर्ती आहेत, जशा कोरीव मूर्ती आहेत, केरळाच्या ज्या कोरीव मूर्ती आहेत त्यांचा एक टच दिसतो. त्याच्या मागचं बेसिक रिझन माहीत नाही, पण तुम्ही डिटेलिंग मला का दाखवायची आहे की हे तर विष्णूचा अवतार दिसतंय, पण त्याच्यामध्ये जे बारीक सारीक जे डिटेलिंग आहेत, मला हेच म्हणायचं होतं की ह्या ज्या गोष्टी कवर आपण केल्यात ना त्या चांगल्या पद्धतीने करता येतील. हे बघा, आणि सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथे धोत्राचा जो भाग दाखवला आहे त्याच्यामध्ये एवढी बारीक डिटेलिंग आहे की धोत्राच्या त्या वरती ज्या पट्ट्या आल्या त्याच्या खालून पण त्यांनी कोरीव काम केलं आहे. हे बघा, जे ट्रान्सपरंट आहे. किती जुनं आहे डोंट नो, बट ते त्या काळी केलं आहे. म्हणजे आपल्याकडे आत्ता मशिनरीज असून ते करता येत नाही. केलं तरी त्याच्यासाठी खूप एक्सपर्टीज आणि मशिनरी लागतात, त्याच्यासाठी पॉसिबल नाही. पण ह्या बारीक सारीक डिटेलिंग करायला हे स्ट्रक्चर, हे मापातले मंदिराचे पॅनल्स कसे दिसत आहेत बघा. त्याच्यानंतर ही दुसरी मूर्ती, त्याचा चेहरा पूर्ण तुटला आहे, पण कुठलं स्वरूप आहे ते आपल्याला नाही सांगता येणार, पण मूर्त आहे.
त्याच्यामध्ये सुद्धा बारीक डिटेलिंग आहे. आणि तिसरी मूर्त म्हणजे कदाचित मला वाटतं ती विष्णूचीच असेल, कारण का त्याचं आकार विष्णूसारखाच दिसतोय बघा ही मूर्त, पण त्याच्यात सुद्धा खूप बारीक डिझाईन आहे जे या कातळात आहे. त्याच्यात सुद्धा खूप सारी बारीक बारीक गोष्टी दिसतील. हे बघा खूप बारीक बारीक गोष्टी कोरलेल्या आहेत, स्तंभ उभे केलेले आहेत. मी एका गोष्टीचा विचार काय करत होतो की मला माहीत नाही या पांडवकालीन आहेत की कुठल्या, कारण का आपल्याकडे कसं की मला असं वाटतं की कुठली गोष्ट जुनी असेल तर तिला पांडवकालीन रेफरन्स दिला जातो. आपल्याला नाही माहिती ते किती वर्ष एक्झॅक्ट जुनी आहेत, कारण का आपल्याकडे त्याचे लेखी पुरावे नसतात किंवा त्या स्थायिक लोकांना त्याची लेखी माहिती नसते. पण ह्या लोकांनी हे खूप चांगल्या पद्धतीत त्यांच्या पद्धतीत प्रिझर्व करून ठेवले, बांधकाम करून त्याला अजून इथे फेन्सिंग दिली पाहिजे, काचेच्या आतमध्ये त्यांना ठेवलं पाहिजे, डायरेक्टली कोणी हात लावता कामा नये, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. मी स्वतः प्रयत्न करणार त्या गोष्टीसाठी की त्याचा अभ्यास होईल. मी माझ्याकडे त्यांचा नंबरसुद्धा आहे अध्यक्षांचा, मी लास्ट टाईम त्यांना भेटलोसुद्धा होतो. सो तुमच्यात माहितीमध्ये जर काही असेल किंवा तुमच्याकडे इतिहास अभ्यासक असतील किंवा काही गोष्टी तुमच्याकडे असतील त्या प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण का ही गोष्ट मला पोचवायची आहे आणि हे वैभव आहे आपलं, हे जपलं पाहिजे. ह्या बारीक सारीक डिटेलिंग ह्या मूर्ती एवढ्यासाठीच आहेत की आपला इतिहास किती सुवर्ण आहे ते बघण्यासाठी. फक्त याला आपल्याला नीट प्रेझेंट करता येत नाही. म्हणजे खूप बाहेरच्या देशांमध्ये काही गोष्टी असतात, छोट्याच गोष्टी असतात, पण ते खूप चांगल्या पद्धतीने दाखवतात म्हणून त्यांची ग्रॅव्हिटी तेवढी बनते. पण आपल्याकडे एवढं सगळं रिच असूनसुद्धा आपण ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट नाही करत. आता इथे त्यांनी दाखवलं पण इथे माहिती असती तर त्या गोष्टीचं एक विशेष महत्त्व आपल्याला जाणवलं असतं. ते कधी आहे याच्यात असं पण असेल की शिवाजी महाराजांच्या काळातलं कुठलं एखादं शिलालेख असेल, कुठलं एखादं कातळशिल्प असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही मेन्शन केलेल्या गोष्टी असतील किंवा हे कळेल की शिवकालीन आहे, तर त्याला एक वेगळी ग्रॅव्हिटी येईल. सो ह्या गोष्टीसुद्धा झाल्या पाहिजेत. हे बघा परिसर किती सुंदर आहे आणि त्याच बाजूला मंदिराच्या हे कुंड आहे आणि तिथेच वॉशरूम वगैरेची सोय केलेली आहे आणि जागा एवढी मोठी आहे ना की सगळं खूप सुंदर पद्धतीने त्यांना जपेल त्या पद्धतीने ते जपून ठेवलं आहे. छान आहे जागा. कधी तुम्ही नक्की आलात ना श्रीवर्धनला तर इथे व्हिजिट करा. परिसरात झाडं पण एवढी मोठी मोठी आहेत ना, हे एकच झाड आहे ज्यांनी पूर्ण देवळाला सावली देऊन ठेवली आहे. जर पूर्ण मंदिराचा परिसर बघितला तर हे मंदिर आणि हा मंदिराचा परिसर खूप जास्त मोठा परिसर आहे मंदिराला आणि हे सगळं या परिसरात आहे आणि एवढं सुंदररित्या इथे ठेवलं हे वैभव जपून की बरं वाटतं की हे सगळं वैभव आपल्या कोकणात आहे. सो जास्त आनंद त्या गोष्टीचा आहे. पण नक्की या इथे. मला ना म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये किती त्याचा ते जास्त फील केलं असेल, माझ्याकडे तर शब्द काय माहिती आहे की तुम्ही जे किती फील केलं असेल ना ते मला माहीत नाही. पण तुम्ही जेव्हा स्वतः इथे प्रत्यक्षात याल, त्या मूर्ती बघाल, ते पाषाण बघाल, ते कातळशिल्प बघाल, मंदिराचं दर्शन घ्याल, महादेवाला भेटाल, तेव्हा तो तुम्हाला कळेल की ह्या जागेचा ऑरा काय आहे. देवखोल ठिकाण आहे श्रीवर्धनमध्ये. मॅपला टाकलं तरी तुम्ही इथे पोचू शकाल. पण नक्की इथे व्हिजिट करा आणि तुमच्याकडे खरंच इनपुट्स असतील तर ते माझ्यापर्यंत पोचवा, कारण का हे ठिकाण मला रायगडपुरतं लिमिटेड ठेवायचं नाही आहे. ते महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे, भारताने ओळखलं पाहिजे. खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत इथे. सो मला नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत व्लॉगला जर तुम्ही लाईक नसेल ना केलं तर लाईक करा, कारण का जोपर्यंत तुम्ही लाईक कराल तुम्हाला क्लिक करायचं आहे, पण तुम्ही जेवढे लाईक कराल तेवढी ही व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल. कदाचित ही व्हिडिओ पिके घाणेकरांपर्यंत पोहोचेल, त्याच्यामुळे ती हेल्पसुद्धा होईल. शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सगळं सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.